वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण वर्टेब्रल कॉलम आणि त्यामध्ये येणारे जेवढे काही वर्टिब्राज आहेत 26 वर्टिब्राज हा भाग कंप्लीट केला आणि त्यापैकी सर्वायकल, थोरॅसिक, लंबार, सॅक्रल आणि पेल्विस या रिजनमध्ये येणारे किंवा कॉकिक्स या रिजनमध्ये येणारे जे काही बोन्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोरॅसिक केज हा भाग पाहणार आहोत. थोरॅसिक केज ज्याला आपण छातीचा पिंजरा असं म्हणतो, इट कन्सिस्ट ऑफ थोरॅसिक व्हर्टिब्रा, देन रिब्स अँड स्टेर्नम. यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स येत असतात. तर पहिले आहेत थोरॅसिक व्हर्टिब्री जे 12 आहेत, ज्याची काउंटिंग आपण व्हर्टेब्रल कॉलममध्ये करतो. त्यानंतर येतात रिब्स आणि स्टेर्नम. थोरॅसिक केज कन्सिस्ट ऑफ 25 बोन्स. मग यामध्ये टोटल बोन्स आहेत 25. दे आर रिब्स 24, 12 पेअर अँड 1 स्टेर्नम. फिगरमध्ये बघू शकता तुम्ही, पहिला जो समोरचा बोन आहे ट्रँग्युलर आकाराचा हा स्टेर्नम हा एक आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूपासून निघणाऱ्या आणि मागे थोरॅसिक व्हर्टिब्राला अटॅच होणाऱ्या ज्या काही रिब्स आहेत त्या टोटल आहेत 24 आणि त्या 12 पेअरमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. टोटल 12, राईट साईडला 12 आणि लेफ्ट साईडला 12 या पद्धतीने 24 रिब्स या थोरॅसिक केजमध्ये भाग घेत असतात. फंक्शन, इट गिव्स प्रोटेक्शन टू व्हायटल ऑर्गन्स लाईक लंग्स अँड हार्ट. थोरॅसिक केजचं महत्त्वाचं काय काम आहे तर व्हायटल ऑर्गन्स जे इम्पॉर्टंट महत्त्वाचे असणारे डेलिकेट ऑर्गन्स आहेत, लंग्स, हार्ट यांना प्रोटेक्शन देणं हे थोरॅसिक केजचं महत्त्वाचं काम आहे. तर आता आपण यामध्ये येणारे बोन्स पाहूत. रिब्स. अ रिब इज सी शेप्ड फ्लॅट थिन बोन. फ्लॅट आहे, थिन आहे आणि आकाराचा सी आकाराच्या ह्या रिब्स आहेत. रिब इज अटॅच्ड विथ रिस्पेक्टिव्ह थोरॅसिक व्हर्टिब्री ऑन डॉर्सल साईड. पाठीमागच्या बाजूला ह्या रिब्स रिस्पेक्टिव्ह थोरॅसिक व्हर्टिब्राला अटॅच आहेत. आता रिस्पेक्टिव्ह म्हणजे पहिली रिब ही पहिल्या थोरॅसिक व्हर्टिब्राला अटॅच आहे, दुसरी ही दुसऱ्या थोरॅसिक व्हर्टिब्राला अटॅच आहे. या पद्धतीनं 12 ज्या रिब्स आहेत ह्या पाठीमागच्या बाजूला 12 थोरॅसिक व्हर्टिब्रासोबत अटॅच होत असतात. It has 2 articulation surface on its dorsal end and hence it is called as bicephalic. याला पाठीमागच्या बाजूला 2 आर्टिक्युलेशन म्हणजे अटॅच होण्यासाठी 2 सरफेस पाहायला मिळतात, ज्यामुळं रिब्सचं वर्णन बायसिफॅलिक असं केलं जातं. 2 आर्टिक्युलेटिंग सरफेसेस आर हेड अँड ट्युबरकल. 2 कोणते घटक आहेत? हेड आणि ट्युबरकल. On the ventral side, the ribs may or may not be attached to the sternum. आता पाठीमागच्या बाजूला ह्या थोरॅसिक व्हर्टिब्रासोबत अटॅच आहेत, परंतु पुढच्या बाजूस मात्र या रिब्स स्टेर्नमला अटॅच होतात किंवा काही अटॅच होत नाहीत. डिपेंडिंग अपॉन देअर अटॅचमेंट, रिब्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. त्या अटॅच होत आहेत का नाही याच्या आधारे रिब्सचे 3 प्रकार पाहायला मिळतात. ट्रू रिब्स, फॉल्स रिब्स आणि फ्लोटिंग रिब्स. हे जे 3 प्रकार आहेत हे कशाच्या आधारावर आहेत? पाठीमागच्या बाजूला तर रिब्स ह्या व्हर्टेब्रल कॉलमच्या थोरॅसिक व्हर्टिब्रासोबत अटॅच आहेत, परंतु समोरच्या बाजूला त्या स्टेर्नमला अटॅच होतात किंवा नाही याच्या आधारावर रिब्स ह्या 3 प्रकारामध्ये विभागल्या जातात. त्यापैकी पहिलं आहेत ट्रू रिब्स. 1 to 7 पेअर्स ऑफ रिब्स आर ट्रू रिब्स. पहिल्या 7 ज्या पेअर आहेत म्हणजे टोटल 14 ह्या ट्रू रिब्स आहेत. दे आर अटॅच्ड डायरेक्टली टू द स्टेर्नम बाय मीन्स ऑफ कोस्टल कार्टिलेज, सो दे आर कॉल्ड ॲज ट्रू रिब्स. बरोबर आहे. ह्या समोरच्या बाजूला स्टेर्नमसोबत येऊन अटॅच होतात कोस्टल कार्टिलेजच्या द्वारे आणि त्यामुळं यांना ट्रू रिब्स, ज्या खरोखर स्टेर्नमला अटॅच होणाऱ्या रिब्स आहेत.
त्यानंतर आहेत फाल्स रिब्स. 8, 9 and 10 rib pairs are false ribs. आता पहिल्या 7 ह्या ट्रू आहेत. 8, 9, 10 ही जी पेअर आहे ही फाल्स रिब्स आहेत. दीज रिब्स आर नॉट डायरेक्टली अटॅच्ड टू द स्टेर्नम. यामध्ये फाल्स का म्हणायचं? कारण ह्या डायरेक्टली स्टेर्नमला अटॅच होत नाहीत. सो दे आर कॉल्ड ॲज फाल्स रिब. मग ह्या कुठे अटॅच होतात? तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता. 7वी जी रिब्स आहे त्या 7व्या रिब्सला 8, 9, 10 या रिब्स इनडायरेक्टली अटॅच होत असतात. अँड दीज रिब्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हर्टेब्रोकॉन्ड्रल रिब्स. व्हर्टेब्रोकॉन्ड्रल कारण मागच्या बाजूला व्हर्टिब्रासोबत जोडलेले आहेत, परंतु समोरच्या बाजूला मात्र हे कोस्टल कार्टिलेजला जोडलेले असल्यामुळं या रिब्सला व्हर्टेब्रोकॉन्ड्रल रिब्स असं देखील म्हणतात. तिसरा प्रकार आहे फ्लोटिंग रिब्स. लास्ट 2 पेअर्स ऑफ रिब्स आर कॉल्ड ॲज फ्लोटिंग रिब्स, 11th and 12th. These ribs are not connected ventrally. ह्या ज्या रिब्स आहेत 11वी आणि 12वी ह्या फक्त पाठीमागे व्हर्टेब्रल कॉलमसोबत अटॅच आहेत, परंतु समोरच्या बाजूस या रिब्स ज्या आहेत ह्या समोर एकतर येत नाहीत आणि आल्या तरी त्या स्टेर्नमला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अटॅच होत नाहीत. इथे फिगरमध्ये बघू शकता तुम्ही. मागच्या बाजूने बघायचं आहेत थोरॅसिक व्हर्टिब्रा जे आहेत 11वा आणि 12वा, तर या ठिकाणाहून 2 प्रोसेस निघाल्यासारखे स्ट्रक्चर आहेत ज्या की फ्लोटिंग रिब्स आहेत. म्हणजे पाठीमागे त्या थोरॅसिक व्हर्टिब्रासोबत अटॅच आहेत, परंतु समोर त्या 7व्याही रिब्सला अटॅच नाहीत आणि स्टेर्नमला देखील त्या अटॅच नाहीत, आणि म्हणून या ज्या रिब्स आहेत त्यांना फ्लोटिंग रिब्स असं म्हटलं जातं. त्यानंतरचा बोन आहे स्टेर्नम. इट इज 1 in नंबर, एकच आहे संख्येने. इट इज अ फ्लॅट नॅरो बोन 15 सेंटीमीटर लॉंग. फ्लॅट आहे, नॅरो आहे आणि साधारणतः 15 सेंटीमीटर लॉंग असा बोन आहे. इट इज प्रेझेंट मेडियली इन द एंटेरियर थोरॅसिक वॉल दॅट इज चेस्ट रिजन. तर आता हा जो स्टेर्नम आहे हा चेस्ट रिजन छातीच्या एरियामध्ये थोरॅसिक वॉल, इंटेरियर थोरॅसिक वॉलच्या सेंटरला किंवा मिडलला स्टेर्नम हा प्रेझेंट आहे. इट इज कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, मॅन्युब्रियम, देन बॉडी अँड झिपॉइड प्रोसेस. स्टेर्नम जो आहे हा 3 भागामध्ये विभाजित केला जातो, मॅन्युब्रियम, बॉडी अँड झिपॉइड प्रोसेस. तर पहिला भाग पाहू, दॅट इज मॅन्युब्रियम. 2 notches on anterior-lateral side for attachment with clavicle of each side. तर या मॅन्युब्रियमवर साईडला 2 अटॅचमेंटसाठी नॉचेस पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी क्लॅव्हिकल, दोन्ही बाजूचे क्लॅव्हिकल हे अटॅच होत असतात. इट ऑल्सो शो 2 notches on each of the lateral side for attachment of first 2 pairs of ribs. तर क्लॅव्हिकलच्या जागेसारख्याच फर्स्ट जी रिब आहे त्यांनासुद्धा अटॅचमेंट देण्याचं काम या स्टेर्नमचा जो मॅन्युब्रियम भाग आहे याच्या लॅटरल बाजूला केला जातो. म्हणजे पहिली जी रिब्सची पेअर आहे ही स्टेर्नमच्या मॅन्युब्रियम या भागाशी जोडलेली आहे. देन बॉडी इज फ्लॅट बोन दॅट शोज 5 notches ऑन लॅटरल ॲस्पेक्ट. आता ह्याच्या लॅटरल बाजूला 5 नॉचेस पाहायला मिळतात अँड दे आर मेंट फॉर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट अटॅचमेंट ऑफ रिब्स, ज्याच्याद्वारे रिब्स ज्या आहेत ह्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली स्टेर्नमला अटॅच होत असतात. परंतु या ठिकाणी टोटल नॉच किती आहेत? मॅन्युब्रियमवर 2, क्लॅव्हिकल आणि फर्स्ट व्हर्टिब्रासाठी, आणि बॉडीवर आपल्याला 5 अटॅचमेंट पाहायला मिळतात. लास्ट इज द झिपॉइड प्रोसेस. इट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ स्टेर्नम विच इज कार्टिलेजिनियस इनिशियली. हा स्टेर्नमचा सगळ्यात टोकाचा छोटासा असा भाग आहे की जो सुरुवातीला कार्टिलेजनी बनल्यासारखा दिसतो आणि त्यानंतर मात्र तो ॲडल्टमध्ये ऑसिफाईड होत असतो, हार्ड होत असतो. ऑसिफाईड म्हणजे इट प्रोव्हाइड स्पेस फॉर अटॅचमेंट ऑफ डायफ्रॅम अँड ॲबडॉमिनल मसल्स. तर झिपॉइड प्रोसेसला ॲबडॉमिनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मसल्स किंवा डायफ्रॅम म्हणजे चेस्ट रिजन आणि ॲबडॉमिन रिजन या दोघांना सेपरेट करणारी जी लार्जेस्ट मसल आहे
तर ती मसल या दोघांना अटॅचमेंट देण्याचं काम या झिपॉइड प्रोसेसद्वारे केलं जातं आहे. तर फिगरमध्ये बघा तुम्ही, ब्ल्यू कलरचा स्ट्रक्चर म्हणजे क्लॅव्हिकल कोस्टल कार्टिलेज ऑफ फर्स्ट रिब आहे आणि त्यानंतर सगळ्यात वर असणारा जो खड्डा आहे ज्याला जुगुलार नॉच असे म्हणतात आणि जुगुलार नॉचच्या शेजारी क्लॅव्हिकल नॉच अटॅच होण्यासाठीची सॉकेट आहे आणि नंतर फर्स्ट रिब्स आणि खाली जे आहेत बॉडीवर 5 रिब्ससाठी पोझिशन पाहायला मिळतात, म्हणजे टोटल 6 रिब्स आहेत. तर 7वी रिब ही मात्र बॉडी आणि झिपॉइड प्रोसेस यांच्या जॉईंटच्या ठिकाणी आपल्याला अटॅच झालेली पाहायला मिळते. मग या ठिकाणी झिपॉइड प्रोसेसचं सगळ्यात महत्त्वाचं काम डायफ्राम आणि ॲब्डॉमिनल मसल्सला सपोर्ट देणं, आधार देणं या पद्धतीने. So okay, here are some questions, solve them, go through lecture complete, and thank you.